कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे स्थापनेपासूनच सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून सभासदांचा संस्थेवर असलेला दृढ विश्वास, संचालक मंडळाचे सहकार्य, कर्मचारी वर्गाचा सचोटीचा कारभार त्यामुळे संस्था दिवसेंदिवस भरभराटीस येत असून संस्थापक स्वर्गीय अशोक पाटील, विद्यमान चेअरमन संदीप पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टीमुळे संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी संजय चौगुले यांनी सांगितलं। ते कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 34व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी चेअरमन संदीप पाटील हे होते। अहवाल, नफा तोटा व अंदाजपत्रकाचं वाचन करताना संजय चौगुले पुढे म्हणाले, संस्थेचे सभासद 1677, शेअर भांडवल 29,97,500 रुपये, राखीव निधी 8,37,99,046 रुपये, ठेवी 35,40,95,636 रुपये, गुंतवणूक 21,77,21,062 रुपये, कर्ज वितरण 19,57,38,500 रुपये, नफा 1,05,32,370 रुपये झाला आहे। खेळतं भांडवल 47 कोटी असून वार्षिक उलाढाल 203 कोटी रुपये झाली आहे। थकबाकी प्रमाण 2.46% असल्याचं सांगून सभेतील विषयांना मंजुरी मिळवली। यावेळी प्रारंभी चेअरमन संदीप पाटील, संचालक मंडळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर अहवाल सलात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या सभेचे औचित्य साधून कन्नड व मराठी माध्यम 10वी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला। स्वागत मिलिंद पाटील यांनी केलं, आभार चेतन पाटील यांनी मानले। सभेस रमेश सदलगे, रमेश पाटील, अशोक पाटील, रवींद्र रुके, नेमगोंडा पाटील, राजगोंडा पाटील, सौ विजया पाटील, सौ पद्मश्री टाकळे, रावसाब पाटील, शरापत दुधगावे, भाऊसाब पोटर यांच्यासह बेटक्याळ व मांगूर शाखेचे पदाधिकारी, सर्व सभासद, कर्मचारी, हितचिंतक, ठेवीदार उपस्थित होते। ಸೊಸೈಟಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಗೋಸ್ ಇದರ 34ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯ ವರದಿ ವಾಚನ। ಸನ್ಮಾನೀಯ ಸದಸ್ಯ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ 34ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಗೆ ನಮ್ಮ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ದಿವಂಗತ ಅಶೋಕ್ ಆಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ನೇಮಗೌಡ ಆದಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ। ಸಾರ್ವಜನಿಕರ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ಸ್ವಾವಲಂಬನ ಬದುಕಿಗೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ 1993ರಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ನಮ್ಮ ಸಂಘವು ಕಾರ್ಯನಿರತವಾಗಿದ್ದು, ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘವು 35,40,00,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಠೇವು ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮೇಲುಗೈ ದಾಟಿದೆ। ಕಾರಣ ತಾವು ನಮ್ಮ ಸಂಘದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ವಿಶ್ವಾಸ, ಪ್ರೀತಿಯೇ ಮೂಲ ಕಾರಣ। ಈ ತಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ವರ್ಷದಿಂದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಲೇ ಇದೆ। ಇದು ಸಮಾಧಾನಕರ ಸಂಗತಿ, ಏಕೆಂದರೆ ಸಂಘದ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆಗೆ ಅಗತ್ಯವಿರುವ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮತ್ತು ಪಾರದರ್ಶಕ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಠೇವಿದಾರರು, ನಮ್ಮ ಗ್ರಾಹಕರ ವಿಶ್ವಾಸ, ಸಾಲಗಾರ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರ ಶ್ರಮ, ಶ್ರದ್ಧೆ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಘವು ಪ್ರಗತಿ ಪಥದಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲು ಅಭಿಮಾನ ಮತ್ತು ಹೆಮ್ಮೆ ಎನಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ 2024-25ನೇ ಸಾಲಿನ 34ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯ ನಿಮಿತ್ತ ಇಂದು ಶನಿವಾರ ದಿನಾಂಕ 13 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2025ರಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 4 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ನರಾದ ಶ್ರೀ ಸಂದೀಪ್ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗುವುದು।